हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिका बोलते हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गणेश नमः, सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. करावे गोमटे बाळा माते ते उमटे, आपुलिया जीवाहुणी असे वाल्हे ते जननी, वियोगतो तीस त्याच्या उपकारे विष, आपुलिया जीवाहुणी असे वाल्हे ते जननी, तुका म्हणे पाये डोळा सुखावे त्या न्याये, आपुलिया जीवाहुणी असे वाल्हे ते जननी. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. करावे गोमटे बाळा माते ते उमटे, आपुलिया जीवाहुणी असे वाल्हे ते जननी. प्रस्तुत प्रवचनारूपी सेवेकरता घेतलेला भंग विश्ववंद्य संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत प्रसिद्ध असलेला आवाज येतोय? हो येतोय, आवाज येतोय. हो, आपण चिंतन सेवेसाठी घेतलेला आहे. विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांच्या या अक्षर वाङ्मयाची सेवा महाराष्ट्रातील जिज्ञासू अभ्यासू त्याचबरोबर अंतरंग साधना करणारे सर्व सेवाधारी आपण अत्यंत तन्मयतेने या महाराजांच्या वाङ्मयाचा थोडा विचार चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी आपल्या या अत्यंत स्तुत्य स्वरूपाच्या उपक्रमाला ज्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन आहेत ते परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आदरणीय डॉक्टर विकासानंद मासाळ, परमश्रद्धेय आदरणीय डॉक्टर नारायणजी जाधव, परमश्रद्धेय मला या सेवेसाठी विशेषत्वाने प्रवृत्त केलं ते परमार्थ स्नेही आदरणीय एक अंतरंग साधना करणारे साधक आदरणीय प्रेमानंदजी महाराज. आपण सूचित केलं की आदरणीय खरमाळे महाराजांनी माझं नाव सूचित केलं. आपल्यासारख्या विद्वज्जनांच्या समोर येण्याचा हा योग त्यांनी आणला. तर कुठली परीक्षा नाहीये, परंतु जे काय अल्पबुद्धिमतेला सुचेल भावेल त्याप्रमाणे या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण बहुश्रुत आहात, अभ्यासक आहात, परमार्थातले अनेक वर्षाचा एक फार गोड अमृतानुभव आपल्या पाठीशी उभा आहे. तरी पण आपलं समाधान होईल असं मला वाटत नाही, किंवा काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया, अशा स्वरूपाचा मी भाव प्रथम प्रकट करतो. कारण की सगळ्या ज्या वक्त्यांची नावं मी पाहिलेली आहेत किंवा ऐकलेली आहेत, तर इतकं विद्वत प्रचुर आणि त्याचबरोबर अनुभव सिद्ध काही प्रकट आपल्या मुखारविंदातून झालेलं आहे. पण असो, जास्त प्रास्ताविकामध्ये मी न रमता जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा भाव जर पाहिला तर
भगवंताला अनुलक्षून बोललेलं आहे असं काही दिसत नाही, किंवा प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही. संतांना अनुलक्षून बोललेलं आहे असं काही दिसत नाही. सरळ सरळ बाळाचा आणि मातेचा असलेला ऋणानुबंध, त्याचा आईचं असलेलं बाळाच्या विषयीचं असलेलं एक दृढ नातं, तिचं असलेलं दायित्व, त्याच्या असलेल्या उत्कर्षामध्ये तिने मानलेला आनंद, या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी शेवटी भगवंताला संत महात्म्यांनी आईचं, वडिलांचं ही सगळी नाती जोडलेली आहेत. आणि ज्यावेळेस असं काही वर्णन येतं, इथं तसा कुठला उल्लेख दिसत नाही की एरवी आपण पाहतो लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीस आहे. आईचे सगळे दृष्टांत दिले, पण शेवटी तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. जे सगळं आईचे दृष्टांत देऊन संतांचं संतत्व सांगायचंय, त्यासाठी आईचे दृष्टांत वापरलेले. पण इथं असा तसा स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसत नाही. पण तरी सुद्धा भगवंताचं आणि भक्ताचं नातं हे माई लेकरांचं आहे. त्यामुळे आई मुलासाठी काय करते याचं गोड चिंतन या अभंगामधून आहे. तसा याच धर्तीवरचा वडिलांच्या अनुषंगाने तुकोबारायांचा अभंग प्रसिद्ध आहे. बापकरी जोडी लेकरांची ओढी, आपुली करवंडी वाळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये वागुनी वाहे खांदी, घालोणी डोळा पाहे अलंकार, ठेवा ठेवी थोर करुणिया, तुका म्हणे गांजून येदे आणि काशी, उदार जीवाशी आपुलिया. इथंही कुठं भगवंतांचा उल्लेख नाहीये, कुठं संतांचा उल्लेख नाहीये. पण मागच्या पुढच्या अभंगाच्या भूमिकेतून तर महाराजांना इथं आई प्रकट करायची नाहीये, किंवा या आता बोललेल्या अभंगातून वडिलांचंही महत्व जर कदाचित सांगायचं असेल ठीक आहे, परंतु त्या माध्यमातून भगवान वडील कसे आहेत, किंवा वडिलांची भूमिका भगवंताने आमच्या बाबत कशी पार पाडावी, किंवा आईची भूमिका भगवंताने आमच्या बाबतीत कशी पार पाडावी, असे अनुबंध काही आपणाला या भूमिकेतून लावता येतील. करावे गोमटे बाळा माते ते उमटे. मुलाचं जे सगळं काही आहे, सरळ सरळ इथं जर मी सार्थगाथा घेऊनच बसलेलो आहे, आपल्या मुलाचे कल्याण व्हावे, ते सुखी व्हावे याची काळजी मातेला नेहमी असते. म्हणजे खरं आई ज्यावेळेस बाळ गर्भामध्ये असतं तेव्हापासून त्याची काळजी आहे. म्हणून तर तुकोबारायांनी म्हटलं की पोटी भार आहे त्याचे सर्वस्व हिस्स आहे. तसं परमार्थाला लागल्यापासून तर आपली इति कर्तव्यता, परमार्थाचा अनुभव येईपर्यंत, तसा परमात्माही किंवा संत आई म्हणून सुद्धा आपली काळजी वाहतात. कारण की संतांचं सरळ संतांना आई म्हटलेलं आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, किंवा तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अलंकापुरवासिनी, ज्ञानाबाई माय बहिणी, आम्हा लेकुराची चिंता, वागवावी कृपावंता. मला सांगायचा आहे भाव अशा स्वरूपाचा की हा अभंग तसा एकदम अगदी दृष्टांतातच येतोय, परंतु सिद्धांत जर असेल तर भगवान आई आहेत. कारण शेवटी परमात्माही बोलतात, पितामहस्य जगतो माता धाता पितामह, अर्जुना मी या जगाची आई आहे, या जगाचा मी पिता, या कारणे मी पिता, महत ब्रह्म हे माता, अपत्य पंडू सुता ते हे जग. अशी भाषा किंवा असा संबंध भगवंताने वापरलेला आहे. ठीक आहे, आपण जे जे मंगलमय आहे, जे जे उदात्त आहे, जे जे पवित्र आहे, जे जे पावन आहे, ते आई नावाने सजवलेलं आहे. मागे कधी बोललेलो आहे मी अनेक वेळा मातृत्वाच्या अनुषंगाने. देव कोणासारखा आहे? देव आई सारखा आहे. एग एग विठाबाई माझे पंढरीची आई, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. देव कोणासारखा? तसा देव कोणासारखा सांगता येत नाही. मी कोण कवनाचा सांगता युगे गेली. अर्जुनाला भगवान बोलतात की मी कोण, केतुला कोणाचा झाला, हे सांगता सांगता युग गेलेली आहेत. पण तरी सुद्धा एका वाक्यात जर बोलायचं म्हटलं तर मी आई सारखा आहे. म्हणजे देव कोणासारखा? आई सारखा. कितीतरी प्रमाण आपल्याला बोलता येतील. ज्ञानोबा तर बहारीने वर्णन करतात, विठाई किठाई कृष्णाई कानाई रंगाई येई ये रंगा. अशा स्वरूपाने मातृत्वाच्या भूमिकेतून भगवंताला हाक मारतात. धाव घाली आई आता पाहतेस काही, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. मी काही 7-8 अशी उदाहरणं देतोय की देव आई सारखा. बरोबर. संत कोणासारखे? तर संत आई सारखे. अहितापासून काढी ती काय आपले मज निरंतर जागविती, किंवा ज्ञानाबाई अलंकापुरी, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. मगाशी मी प्रमाण बोलून गेलो. अलंकापुरवासिनी, ज्ञानाबाई माय बहिणी. संत हे आई सारखे किंवा संत आई सारखे. त्याच्यानंतर देव आई सारखा. ग्रंथ कोणासारखा?
ती ओवी सुरुवातीला मी बोलून गेलो की तिचा थोडा उल्लेख केला. अहितापासून काढी ती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. देव आईसारखा, संत आईसारखा, ग्रंथ आईसारखा. बरं पुढे देश कोणासारखा, तर देश सुद्धा आईसारखा आहे. वंदे मातरम आपण म्हणतो, भारत माता की जय असा उद्घोष आपल्या देशाचा करतो. ग्रंथ आईसारखा, संत आईसारखा, देश आईसारखा. बरं पुढे भाषा, भाषा ही पितृभाषा नाहीये. आपण जन्माला आल्यापासून जिच्या मुखारविंदातून जी भाषा ऐकतो ती आपली भाषा असते, ती मातृभाषा. बरं गुरु कोणासारखा आहे, गुरु आईसारखा आहे. आपण गुरु माता म्हणतो, गुरु माऊली म्हणतो. त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. ही गुरुवंदनाही आहे आणि ही देववंदनाही आहे. गुरु आईसारखा, देश आईसारखा. बरं परस्त्रिया कोणासारख्या माना, पराविया नारी माऊली समान. परस्त्रिया आईसारख्या माना. जिथं गाव वसवलं त्या जागेला आपण आई पांढर म्हणतो आणि जिथं आपण शेतीवाडी करतो तिला काळी आई म्हणतो. हे सगळंच आईसारखं आहे. सगळ्या भूमिका जे जे उदात्त, जे जे महन मंगलमय आहे ते आईच्या उपमेने सजलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो की हे सगळं आईसारखं. मग प्रश्न एक विचारला जातो की आई नेमकी कोणासारखी, तर चुकून म्हणाल की म्हणे आई देवासारखी. तर नाही, देव आई आईसारखीच आहे. देव आईसारखा आहे, पण आई मात्र आईला उपमा नाहीये. आईला उपमा नाही. अर्थात भगवान कृष्ण परमात्माही ज्यावेळेस कंसाचा वध झाला त्यावेळेस विजय यात्रेमध्ये भगवान सहभागी झाले नाही. ते तडक गेले, ते बंदी खाण्यामध्ये असलेल्या आपल्या आई बाबांना सोडवलं आणि देवकीच्या समोर भगवान उभे राहून बोलतात की सर्वता संभव देहो जनिता पोषिता यतः. ही आई सर्वार्थाने तू माझं भरण पोषण केलं. आपला जो विचार आहे, करावे गोमटे बाळा माते ते उमटे. बाळाचं जे जे गोमट करायचं ते आईच्या अंगी उमटत असतं. बाळाला सजवायचं त्याचा हर्ष तिला असतो. माझा विषय इथं आला की भगवान बोलतात की सर्वता संभव देहो जनिता पोषिता यतः. सर्वार्थाने तू माझं भरण पोषण तुझ्या उदरामध्ये केलं. पण काय अडचण आहे की नंदाच्या घराला मज न्यावे उकळाला हा मी आदेश दिला, मला तुझी सेवा करता आली नाही, मला तुझं प्रेम मिळालं नाही, तुझी आठवण येऊ नये इतकं चांगलं संगोपन यशोदामाईयांनी मला केलं, माझं केलं, पण मला तुझी सेवा नाही करता आली. मी शेकडो जरी अवतार घेतले तरी मला तुझ्या उपकारातून उतराई होता येणार नाही. हे भगवंताचे उद्गार आहेत. हे भगवंताचे उद्गार आहेत. म्हणजे सांगण्याचा मुद्दा अशा स्वरूपाचा की मातृत्वाचा महिमा अनेक ठिकाणी भगवंतांनी वाढवलेला आहे. जे जे काही महापुरुष झाले किंवा त्या काळातली जे जे काही माणसं झाली ती आईच्या नावाने त्यांना हाका मारल्या गेल्या. म्हणजे अगदी अर्जुनाला कोणतेही म्हटलं, कर्ण हा सुतपुत्र होता, जरी दुसऱ्या एका आईकडे सांभाळला तरी त्या आईचं नाव राधा होतं, त्याला राधेय म्हटलं जातं. त्याच्यानंतर रामरायाचं दाशरथी नंदनापेक्षा कौसल्य नंदन हा कानावर पडलेला नामाचा उल्लेख आपण अनेक वेळा ऐकलेला आहे किंवा ते नाव आपल्या परिचित आहे. भगवंताचं स्मरण करताना वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. तसं उद्धवाचा एक असा एक संवाद एका भागवत कथेमध्ये ऐकला होता, एका भागवताचार्यांच्या मुखारविंदातून. उद्धवाला भगवान बोलतात की उद्धवा मी तसा भाग्याचा आहे. म्हणजे प्रभू अरे सगळी भाग्य तुमच्या पायाजवळ येतात, तुम्ही भाग्याचे म्हणजे नाही. म्हणजे राम अवतारामध्ये मला 3 आया होत्या आणि कृष्ण अवतारामध्ये सुद्धा मला 3 आया. उद्धव म्हणाले की तशा 2 आया मला माहिती आहेत. देवकीच्या पोटी तुम्ही जन्माला आले आणि यशोदामाई यांनी तुम्हाला सांभाळलं. 3 आया कुठल्या? म्हणजे देवकीच्या उदरी मी आलो. राम अवतारामध्ये कौशल्य आहे, राम अवतारामध्ये सुमित्र आहे, राम अवतारामध्ये कैकेयी आहे, या 3 आया. आणि या अवतारामध्ये मला 3 आयांची सेवा करायला मिळाली. नाही म्हणले माझ्या लक्षात येत नाही. रोहिणी तर आपले आहेच, त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु म्हणले रोहिणी का? तर नाही म्हणले रोहिणी तर आहेच, पण अजून एक आई आहे, चला 4 घ्या. त्यांनी 3 म्हटलं होतं. तर अभिमन्यूची जी पत्नी आहे उत्तरा, उत्तरेच्या गर्भावरती भगवंतांनी त्या अश्वत्थाम्याने ज्यावेळेस ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला त्यावेळेस त्या गर्भाच्या रक्षणासाठी खूप विनवणी केली, व्याकुळ झाली उत्तरा. आणि भगवान सांगतात की मला गर्भामध्ये प्रवेश करावा लागेल. पण गर्भामध्ये प्रवेश करण्यासाठी हे उत्तरा तू माझी आई हो, म्हणजे मला सूक्ष्म रूपाने आतमध्ये येता येईल. म्हणून भगवंतांना कृष्ण परमात्म्याला उत्तरानंद नाही म्हटलं जातं. माझा मुद्दा अशा स्वरूपाचा आहे की भगवान स्वतःचं कौतुक मानतात. उद्धवाला सांगतात की राम अवतारामध्ये मला 3 आया होत्या, कृष्ण अवतारामध्ये मला 4 आया आहेत. रोहिणी धरा आपण. तर सांगण्याचा मुद्दा सगळ्या जरी ह्या गोष्टी जरी असल्या तरी आपण अंतर्मुख व्हावं. भगवंताला कौतुक वाटतं की मला 3 आयांची सेवा करायला मिळाली
4 आयांची सेवा करायला मिळाली. आम्हाला एक आई जर जड होत असेल तर तो आमचा पराभव आहे. ज्ञानोबारायांना खास म्हणावं लागलं, सकळ तीर्थाची धुरे जिया का माता पितरे तयांचे सेवे कीर शरीर लोन किजे. सगळ्या तीर्थाचं अग्रतीर्थ जर चालतं बोलतं तीर्थ कोणतं असेल तर माता पितरे आहे. आणि काय करावं, त्यांच्या सेवेसाठी समग्र जीवन ओवाळून टाकावं. त्यांची सेवे कीर शरीर लोन किजे, हीच तुकोबारायांची भाषा. भाद्रपद महिना चालू आहे. पिंड पदावरी धिला आपुलिया करी, देह नावाचा पिंडच मी पितरांना समर्पित केला. याचं कारण जर काही असेल तर आईचे असलेल्या उपकाराची जाणीव सगळ्या संत महात्म्यांनी सगळ्यांना करून दिलेली आहे. आणि मग ज्याला आईचं अंतर राखता येत नाही, अंतकरण राखता येत नाही, नाथ महाराजांनी जे भारूड लिहिलं, माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. काय होतं, ह्या गोष्टी बऱ्याच वेळेला थोर तत्व येत ते म्हणतात चला आई वडिलांचं काय सांगत बसता वगैरे वगैरे, अशा गोष्टी ठीक आहे, मायेमध्ये अडकू नये, त्याच्या पलीकडे आपण जावं. असं जरी असलं तरी माऊलींचीच एक ओवीचा आधार आहे त्याला, ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुसशी काही. ज्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर जमत नसतील तर परत्र अत्यंत अवघड असलेल्या ह्या गोष्टी जमणार कशा. आणि म्हणून जे जे सगळे भगवत भक्त झाले, जे जी सगळी मोठी माणसं झाली ती सगळी मातृभक्त होती, पितृभक्त होती. तुकोबाराय मातृभक्त आहे. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. का नव्हती? पाठीमागे आई समर्थ होत्या. विवेकानंद मातृभक्त होते. हनुमंतराय मातृभक्त होते. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, हा उल्लेख जो केलेला आहे तो त्याच अर्थाचा आहे, त्याच अर्थाचा आहे. म्हणून सांगण्याचा समग्र भाव अशा स्वरूपाचा, देवकीच्या गर्भा आले भगवान. याचं कारण जर काही असेल तर त्यांची असणारी अनंत जन्माची असणारी पुण्याई आहे. आणि म्हणून देव सुद्धा आभाळातून असा पडत नाही आणि जमिनीतून उगवत नाही. आईच्या कुशीचाच आधार घेऊन त्याला यावं लागतं, कुशीचा आधार घेऊन यावं लागतं. आणि म्हणून हे मातृत्वाचा सगळा महिमा जाणारा हा अभंग आहे. आई बाळासाठी सगळं करते, वरून त्याच्यामध्ये निष्कामता आहे, पराकोटीची निष्कामता. म्हणून तर तुकोबारायांचा त्या अभंगाचा मगाशी उल्लेख झाला की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. 2 पाठ आहेत. कधी वाहे म्हटलं जातं तर कधी जाणे म्हटलं जातं. पण जाणण्यापेक्षा वाहे संयुक्तिक वाटतो. जाणे म्हणजे फक्त ज्ञान असणं, मुलाचं हित कशामध्ये आहे याचं फक्त आईला ज्ञान असतं, जाणे ह्या शब्दाचा अर्थ. पण वाहे म्हणजे त्या हितामध्ये कार्यरत असणं किंवा त्या हितासाठी सतत कार्यरत राहणं. हा आईचा धर्म आहे, हा मातृधर्म आहे. आणि प्रत्येक आई ही पाळत असते. म्हणून आचार्यांना म्हणावं लागलं, शंकराचार्यांना म्हणावं लागलं की कुपुत्र जन्माला येतील पण कुमाता जन्माला येणार नाही. आई काय करते, किती निष्कामता असते. एका तत्वचिंतकाने लिहिलं होतं, अकस्मित आई निघून गेल्यानंतर त्याने आईजवळ एक खेद व्यक्त केला होता. आई, हिरवळच पाहायची नव्हती तर बी कशाला टाकलंस? फुलांचा वासच घ्यायचा नव्हता तर वेलीला पाणी कशाला घातलंस? फळच चाखायची नव्हती तर फळझाडाची लागवड कशाला केलीस? चंदनासारखं झिजायचं होतं तर लाकूड व्हायचं होतं, सजीव स्त्री कशाला झालीस? आणि मध्येच असं सोडून जायचं होतं तर मग माझी आई कशाला झालीस? नाही, जर शब्दांकडे सगळ्यांचं लक्ष असेल तर ध्यानात येईल आपलं. हे सगळं करायचं पण कशाची अपेक्षा करायची नाही. बी टाकायचं पण हिरवळ पाहायची अपेक्षा करायची नाही. वेलीला पाणी घालायचं पण त्या फुलाचा वास घेण्याची वासना तिच्या अंतःकरणामध्ये नाही. फळझाडाची लागवड करायची पण फळ चाखायचा भाव तिच्या अंतःकरणामध्ये नाही. चंदनासारखं झिजायचं पण निर्जीवपणाच्या भावनेतून नाही तर लाकूड होऊन झिजायचं. मग तू सजीव स्त्री कशाला झालीस? आणि मध्येच असं सोडून जर जायचं होतं तर मग आई कशाला झालीस? ठीक आहे, कोण कधी जाणार वगैरे तो भाग वेगळा आहे. पण एक तात्विक आणि गोड स्वरूपाचं आणि अंतर्मुख करायला लावणारं ते भाषण आहे. ज्यावेळेस तुकोबाराय असं बोलतात की करी लाभाविन प्रीती, बाकीच्या सगळ्या गोष्टीचा जर विचार आपण केला तर जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे वगैरे वगैरे अशी प्रमाण आपल्याला अनेक वेळा दिसून येते. पण मुलाच्या कल्याणामध्ये आपलं सगळं सुख सामावलेलं ज्या तत्वाचं आहे त्या तत्वाला मातृतत्व म्हटलं जातं. आणि म्हणून जगातले सगळे धर्म लोप पावले तरी चालतील पण मातृधर्म हा कधी लोप पावला जाऊ नये. मातृधर्म कधी लोप पावला जाऊ नये. म्हणून तर ज्ञानोबारायांना आपण विश्व माऊली ज्ञानोबाराय म्हणतो. माऊली ज्ञानोबाराय जरी लौकिक अर्थाने पुरुष जरी असले तरी आईच्या अंतःकरणाचे. विज्ञानाचं एक अवयव बोलू लागले म्हणून पुस्तक आहे, डॉक्टर यश वेलणकरांचं मी पुस्तक ते वाचत होतो. त्याच्यामध्ये सगळे अवयव जणू काय आपलं आत्मवृत्त सांगतात. सगळ्या अवयवांची माहिती होती. म्हणजे मेंदू आपली माहिती सांगतो, मी स्मरणशक्ती माझी कशी आहे, केंद्र कशी त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर डोळे आपली दृष्टी कशी असते, दिसतं कसं, जगातल्या वस्तू दिसतात कशा वगैरे वगैरे. कान, आवाज कसा येतो, ध्वनी कानावर पडला जातो
तो कसा येतो वगैरे वगैरे सगळं, कानाचं कार्य, मेंदूचं कार्य, डोळ्यांचं कार्य, जिभेचं कार्य, हृदयाचं कार्य, हाताचं कार्य, पायाचं कार्य, लहान मोठ्या आतड्यांचं कार्य, त्याच्यामध्ये एक स्तनाचा विषय आला होता. स्तन आपली माहिती सांगतंय. मला मातृत्वाकडेच यायचंय, मातृत्वाच्या भूमिकेतूनच बोलायचं. तर त्या डॉक्टरांनी लिहिलं होतं, अर्थात ही सगळी वैज्ञानिक भूमिका आहे. तर म्हणजे ज्यावेळेस गर्भ राहतो तर त्यावेळेस सगळ्यांचाच गर्भ हा स्त्रियांचा असतो 2 महिने, आणि मग त्यानंतर म्हणे लिंग परिवर्तन होतं, लिंग बदलतं, मग स्त्री किंवा पुरुषांचं. आणि मग प्रत्येकाचं तत्व, प्रत्येकाचा गर्भ हा स्त्रीचा आहे, त्याची खूण म्हणून प्रत्येकाला स्तन आहे, प्रत्येकाला स्तन आहे. पण ज्यावेळेस तो स्त्रीचा गर्भ असतो त्यावेळेस मग तिला पुढं बाळाला सांभाळायचंय, बाळाला पाजायचंय, म्हणून ते थोडं विकसित होतं. संप्रेरक ज्याला हार्मोन्स म्हटले जातात त्यांनी ते वाढले जातात वगैरे, तो भाग वेगळा. माझा मुद्दा अजून वेगळा आहे की मला सांगायचंय अशा स्वरूपाचं की त्या स्तनाच्या खुणा पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा असतात, परंतु त्याच्यामध्ये एक हिडन मदर, त्याच्यामध्ये एक आई दडलेली असते. आणि ज्यावेळेस पुरुष आपलं असलेलं मातृत्वाचे गुण वाढवतो त्यावेळेस तो पुरुष माऊली या पदावरती जाऊन पोहोचतो, माऊली या पदावरती जाऊन पोहोचतो. म्हणून मराठवाडा भागामध्ये जर आपण गेलो, आता मराठवाड्याचे श्रोते येत आहेत, आमचं कधी जाणं येणं जर झालं तर या माय, कधी आलात माय. महाराज लोकांना सुद्धा माय म्हटलं जातं. थोडं आमच्या पुण्याकडे बाबा कधी आले, महाराज कधी आले असं होतं. परंतु सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा की पुरुषांनी ज्यावेळेस मातृत्व आपलं, ज्यावेळेस मातृत्वाचे गुण ज्यावेळेस तो विकसित करतो, आईच्या काळजाचा ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो पुरुष असून सुद्धा आई असतो. आणि म्हणून अर्धनारी नटेश्वरू हा सुद्धा भाव त्या स्वरूपाचा आहे. स्त्रीमध्ये सुद्धा एक पुरुष दडलेला असतो, पुरुषामध्ये सुद्धा एक स्त्री दडलेली असते, दोघांचं एक संमिश्र असतं, एक व्यामिश्र अशा स्वरूपाचं संयोग निर्माण झालेलं असतं. साने गुरुजी हे तसे मातृहृदय, ते एका शिष्यांकडे गेलेले होते, त्यांच्या ते ब्रह्मचारीच होते, आणि शिष्याला एक लहान बाळ होतं 2 महिन्याचं. त्यांनी सांगितलं मी आज आंघोळ घालतो. साने गुरुजींनी एखाद्या बाईने आंघोळ घालावी तशी त्या बाळाला आंघोळ घातली. 2 महिन्याचं बाळ, छानपैकी आंघोळ गुरुजींनी घातली. आणि गुरुजींनी मग नंतर ते बाळाला पुसलं आणि आपल्या छातीला लावलं. त्या शिष्याच्या पत्नीने सांगितलं गुरुजी काय करताय? काय नाही म्हणले, मातृत्वाचा अनुभव घेतोय, मातृत्वाचा अनुभव घेतोय. माझा सांगण्याचा भाव अशा स्वरूपाचा की मातृत्व ह्या उंचीचं आहे, लक्षात घ्या. ते केवळ स्त्रीमध्येच असतं असं नाही, ते पुरुषांमध्येच असतं, पुरुषांमध्येही असतं. आणि म्हणून संत जीवनालाही मातृत्वाच्या भूमिकेतून विशेषत्वाने पाहिलं जातं. वारीमध्ये तर हा आपण अनुभव घेतो. किती राखट माणूस असला त्यांनी धडक जरी दिली, ओ माऊली बघा की जरा, ओ माऊली दिसतंय का नाही, जरा माऊली वाट द्यावं जरा, हे सगळे आपली जी अत्यंत अर्जवाची भाषा निर्माण होते, याचं कारण जर काही असेल तर माऊलींच्या बरोबर आपण सगळेच माऊली, कमीत कमी त्या सोहळ्यापुरते का होईना आपण झालेलो असतो. आई अनेकांना आई करते, हे आईचं मोठेपण आहे, आईचं मोठेपण आहे. पण आईने कधी सांगितलं नाही की बाळा मी तुला जन्म दिला. आईच उलट मुलाच्या ऋणामध्ये राहते, बाळा तुझ्यामुळे मी झाले आई. इतक्या स्वरूपाचा कृतज्ञता भाव ज्या जीवाच्या ठिकाणी, ज्या तत्वाच्या ठिकाणी असतो त्या तत्वाला माता म्हटलं जातं. आणि म्हणून त्या मातेचा असलेला गौरव आज तुकोबारायांनी इतक्या गोड पद्धतीने केलेला आहे. खरं अनेक वेळा मातृत्वाच्या अनुषंगाने मी बोलत असतो, आई या विषयावर बोलत असतो, पण हा अभंग मी तसा पाहिला नव्हता. आज प्रेमानंद महाराजांच्यामुळे खरं याच्यात थोडं चिंतन करण्याची संधी मिळाली. करावे गोमठे बाळा माते ते उमठे. बाळाचे सगळे सोहळे, त्याला सजवायचं, बाळाला नटवायचं. आपल्याला ज्ञानोबारायांची ओवी आपल्या समोर येते त्या अनुषंगाने की जैसे बाळका लेवी जे लेणे तया शृंगार बाळ काय जाणे, परित सुखाचे सोहळे भोगणे माऊली ये तिठी. बाळाला अलंकार आई घालते. बाळाला माहिती नाही सोनं 50,000 रुपये तोळ्यावरती गेले किंवा तिने घातलेला ड्रेस हा 2,500 रुपयाचा आहे. बाळाला काही किंमत त्याची माहिती नाही. नाहीतर त्याला जर त्याची किंमत माहिती असती त्यांनी शिशू म्हणजे केलं नसतं. परंतु हा सगळा सोहळा आईला आहे. हे जसं तसं आपल्या भक्तांना बाळ म्हणून परमात्मा सजवतो. देवे भक्ता लागी उपचार मांडले, अशी आपल्याला संगती काही लावता येईल आता. कारण की हा अगदीच आईवरतीच फक्त आई विषयच घेऊन त्यांना बोलायचं असं नाही. आमचा परमात्मा सुद्धा आईच्या भूमिकेतून आम्हाला सजवतो. तुका म्हणे तुम्ही उदार कृपा, अर्थात हे संतांना प्रमाण त्यांनी वापरलेले. तुका म्हणे तुम्ही उदार कृपा, शृंगारीले बाळ कौतुके. तुम्ही तुमचं मी बाळ आहे आणि त्या भूमिकेतून तुम्ही माझा शृंगार केला. पण त्या शृंगाराचा भाव त्या मुलाला नाही, ते शृंगारलेलं बाळ पाहिल्यानंतर आईला जसा आनंद होतो तसा परमात्मा आम्हाला कधी शांतीची लेणी देतो, कधी ज्ञानाची देतो, कधी ऐश्वर्याची देतो. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती वगैरे वगैरे ही निळोबारायांची प्रमाण आपल्याला ज्ञात आहे. हे सजवणं आहे आईचं.
आपल्या भक्तांना तो मोठं करतो आणि भक्तांचा सोहळा तो पाहतो. विठू माझा लेकूरवाळा, काय शब्द आहेत पहा ना पुन्हा, विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा. आता कोण कुठं बसला काय होतं, संत सहज बोलून जातात. तयांचे भिसाट शब्द सुखे म्हणून येती वेद. संत सहज बोलतात पण अर्थ बोलाची वाटप आहे. मग कधी कधी विचारतात ज्ञानोबराय पुढे मुक्ताबाईच का माग, खांद्यावरच का हे घेतले, खांद्यावर ते का घेतले, कडेवर हे का घेतले. ठीक आहे, जनाबाई बोलून गेल्या सहज, पण त्याचे अर्थ सुद्धा भगवत भक्त काढतात, ते अत्यंत भाव गोडच असतात, त्याच्याबद्दल वादच नाही. अभंग लिहिले त्याच्यातले भाव तर शोधून काढणं, चिंतन करणं, त्या चिंतनाच्या माध्यमातून भगवंताशी जोडलं जाणं, हा तर वाङ्मयाचा मुख्य हेतू आहे. सगळ्यांचं हित ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे, सांगण्याचा समग्र भाव अशा स्वरूपाचा की बाळाचं गोमट. गोमटे या शब्दाबद्दल काय बोलावं, कितीतरी वेळा. आता हा गोमटे शब्दाच्या अनुषंगाने याला समानार्थी तसा एक अभंग आता पुढे चिंतनात येईल कुठे. काय नाही माता गौरवित बाळा, काय नाही लळा पाळीत ते. कोणती गोष्ट बाळाच्या गौरवासाठी आई करत नाही, काय त्याचा कुठला लळा पाळत नाही, सगळे लळे पाळते. पुढे फार शब्द आलेला आहे गोड. काय नाही त्याची करीत ते सेवा, काय नाही त्याची करीत ते सेवा, ती त्याची सेवा करते. बाळाची सेवा आई करते. बाळ काय, आणि बाळ सांगत नाही आई माझी सेवा कर. गंमत हीच आहे, पुन्हा परत सेवेचा भाव येतो. काहीतरी सांगावं मग त्यांनी सेवा करावी, ही खरी सेवाच नाही. जी न सांगता केली जाते ती जी अत्यंत मुखी असते, जी करण्यामध्येच आनंद आहे. तुका म्हणे भक्ती सुखरूप आधी आणते. तसं भक्तांचं सुद्धा काम भगवान न सांगताच करतात ना. प्रमाण आपल्याला घेता येतील. भक्त समागमे सर्व भावे हरी आणि सर्व कामे करी न सांगता. तसं आईच्या अनुषंगाने हा अभंग त्या संदर्भात येतोय. काय नाही त्याची करीत ते सेवा, काय नाही जीवा गोमटे ते. इथं गोमट्या शब्दासाठी हे प्रमाण घेतले. अमंगळपणे कंटाळा न धरी, त्यांनी शी केली, त्यांनी शू केली, त्याला बाकीच्या आजारामधून काही उलटी झाली, अजिबात कुठला कंटाळा नाही, टाकून देत अजिबात नाही. उचलोनी करी कंठी लावी. बरं, त्यात जो जास्त थकलेला आहे, जो जास्त विकलांग झालेला आहे, त्याला आपल्या कंठाला लावणार, त्याला आपल्या छातीला लावणार. लेवबी आपुले अंगे अलंकार, संतोषाचे फार देखून या. तुका म्हणे नाही, तुका म्हणे योग्य नाही परी, तुम्हाला आज थोडी अंकिताची. अर्थात हे भगवंताला पुन्हा अनुषंगाने ते बोललेले. सांगण्याचा समग्र भाव अशा स्वरूपाचा की मुलाचं कल्याण ज्या गोष्टीमध्ये होईल त्यासाठी सतत हा जीव कार्यरत राहतो. पूज्य विनोबा भावे म्हणाले होते, ठीक आहे आईची साथ असते, पुन्हा कारागृहामध्ये तिचं जाणं होतं, पण विनोबा म्हणाले होते आई मरते पण तिची कृपा कधी मरत नाही. नामदेव महाराजांचं प्रमाण आपल्या समोर येतं की उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त पिलांपाशी ठेवून या. पक्षीने अंतराळात जाते, चित्त तिचं पिलापाशी असतं. तसं आईचा अंतरात्मा कुठे गेला तरी गेल्यानंतरही हा देह पंचभूताचा नजरेच्या आड झाल्यानंतरही त्याच्या अभ्युदयासाठी ती कार्यरत राहते. आई मरते पण तिची कृपा कधी मरत नाही. काय गोड शब्द आहे. आणि म्हणून तिच्या त्यागाबद्दल काय बोलावं, तिच्या समर्पणाबद्दल काय बोलावं, हे सगळं करता करता आपण थोडं अंतर्मुख व्हावं. एकाने लिहिलं होतं, आईचं एकुलत्या एका मुलाने आईला वृद्धाश्रमात टाकलं. नाही काय करते, जसं श्यामची आई साने गुरुजींनी लिहिली, जसं मराठी साहित्य संमेलनाचे माझे अध्यक्ष उत्तमजी कांबळे यांनी आई समजावून घेताना फार छान पुस्तक लिहिलेलं आहे. जवळजवळ आता 25-30 आवृत्त्या त्याच्याही झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील गावकुसाच्या बाहेर राहणारी आई, त्यांनी तिचं ते मनोज्ञ चित्र उभं केलेलं आहे. माझा सांगण्याचा मुद्दा अशा स्वरूपाचा की आई समजावून घेताना, आणि मग त्याचं शेवट आहे की मी आईला खूप समजावून घेतोय पण मला ती समजतच नाही. एका बाजूला शाळेची पायरी न चढलेली आणि एका बाजूला एक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष, सगळ्या साहित्याचा सांगोपांग विचार करणारा, एक फार मोठा प्रकांड पंडित म्हणून ज्यांची विचारवंत म्हणून ख्याती आहे, पत्रकार आहेत, संपादक आहेत. माझा मुद्दा अशा स्वरूपाचा की असं खूप समजावून घेण्याचा प्रयत्न केला तरी आईचा ठाव लागत नाही, इतकी ती खोल आहे. मग ती अडाणी असो, ती ग्रामीण भागातली असो, ती शहरी भागातली असो. माझा एक मुद्दा पुढचा असा आहे की ती किती कर्तृत्व करते, काय करते. हा ना, साधी साधी शब्द आहेत. वृद्धाश्रमातले असलेले एका आईने मुलगा आलाच नाही, म्हणजे 1 वर्षाचं पॅकेज देऊन टाकलं वृद्धाश्रमवाल्यांना, आणि तो आलाच नाही भेटायला. वृद्धाश्रमवाल्यांचा नियम असतो खरं, वृद्धाश्रमात टाकल्यानंतर 1 महिन्यात किंवा 15 दिवसात तुम्ही भेट द्यायला आलं पाहिजे. परंतु त्याचं काही येणं झालं नाही. जवळजवळ 1-1.5 वर्ष फोन करायचा, आणि एकुलता एक मुलगा होता, बाकीचं दुसरं कोणी येण्याची सोय नव्हती. सून येत नव्हती, सुनेचं पटत नव्हतं. फोन केला तर आई बिझी आहे, नंतर येतो, नक्की येतो, असं होतं. असं करता करता 1.5 वर्ष गेलं. मग आईने थरथरत्या हाताने चिठ्ठी लिहिली आणि एका शिपायाला दिली, माझा मुलगा अमुक अमुक ठिकाणी राहतो, त्याला चिठ्ठी दे.
त्या मुलाने त्या शिपायाने ती चिठ्ठी वाचली आणि सगळीकडे व्हायरल केली. त्या चिठ्ठीतला भाव असा होता, ते सगळ्या असलेल्या लोकांनी अंतर्मुख व्हावं असं आहे. ते केवळ व्यक्तिगत काय भूमिका आहे असं नाही. त्या आईने लिहिलं होतं, तुझा झाला जन्म याचा तुला नाही थांग, कसं फेडतोस पांग पोरा विचार करून सांग. गर्भाच्या पिशवीमध्ये तुला 9 महिने सांभाळला, माझ्या नाळेमधून अन्न देऊन तुला कसा वसा पोसला, तुझ्या उभ्या आडव्या फिरकण्याने ठणकलं माझं अंग, कसं फेडतोस पांग पोरा विचार करून सांग. तू पोटात असताना सोडले सारे उपास तापास, हात जोडले देवाला सुखी ठेव माझ्या बाळास. हे सगळं करताना नाही केलं ढोंग, कसं फेडतोस पांग पोरा विचार करून सांग. पोरगा झाला म्हणून तुझ्या बापाने वाटलं पेड, आम्हाला वाटलं म्हातारपणाचा आधार सुटला आमचं कोड, तूच आमचा आधार होता खरं खोटं सांग, कसं फेडतोस पांग पोरा विचार करून सांग. तुला साहेब करण्यासाठी मोलमजुरी केली, पोटाचा चिमटा घेऊन तुझी हौस पूर्ण केली, नाही केला नट्टापट्टा नाही पाडला भांग, कसं फेडतोस पांग पोरा विचार करून सांग. एवढं सगळं करून तू वृद्धाश्रमात धाडलं, तुला जन्म दिला याचं चांगलं पांग फेडलं, इथून पुढे कसा वागणार खरं खोटं सांग, कसं फेडतोस पांग पोरा विचार करून सांग. संपली गोष्ट. तिने केलेली सगळी जी कैफियत आहे, तिने सगळं मांडलेला जो आईचा त्याग आहे, समर्पण आहे, ते सगळं तिने मांडलं. मला इथं कृपा करून आईचा भाव व्यक्त करायचा नाही. एका तत्ववेत्याने सांगितलं होतं, एका मुलाला जन्म देणाऱ्या आईला जर इतक्या यातना होत असतील तर समग्र विश्वाला जन्म देणारा परमात्मा असा किती व्याकुळ होत असेल. एका मोठ्या डॉक्टरी क्षेत्रातल्या एका माणसाने सांगितलं की ज्यावेळेस बाळाला जन्म दिला जातो त्यावेळेस आईला किती वेदना होतात. म्हणजे बाळातनीच्या काळात बाळातनीला माहिती असतात असं कोणी म्हणेल, बरोबर आहे, परंतु किती वेदना होतात. वेदना तशा काही मोजता येत नाहीत, परंतु जरा थोडा अंदाज केलेला आहे, थोडा तर्क वापरलेला आहे. म्हणजे शरीरातली सगळी हाडं, जवळजवळ 210 हाडं आहेत, डॉक्टर साहेब वगैरे आहेत इथे, 210 हाडं आहेत. ती एकाच वेळेस मोडल्यानंतर जितक्या वेदना होतात किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त वेदना बाळाला जन्म देताना होतात. बरं, त्या वेदना जातात केव्हा? पेन किलर घेतल्यानंतर किंवा इंजेक्शन घेतल्यानंतर नाही. बाळाला जन्म दिलेल्या बाळाला, ज्या बाळाला जन्म दिला त्याला नुसतं पाहिलं, नुसता नेत्र कटाक्ष टाकला की सगळ्या वेदना जातात. आपण पृथ्वीवरती येताना इतकं चांगल्या पद्धतीने हसतमुख स्वागत करणारी या विश्वातली जर पहिलं तत्व जर कोणतं असेल, व्यक्तिमत्व जर कोणतं असेल तर ते आई आहे. लक्षात घ्या. मला मातृत्वाच्या अनुषंगाने देवाकडेच यायचंय, लक्षात घ्या. इतकं सगळं हे करतो, इतक्या वेदना, इतक्या यातना सहन करतो. नाथांनी ती लिहिलं, त्यांनी किती सहन केलंय, आपल्यावर किती विश्वास ठेवलेला आहे, किती श्रद्धा ठेवलेली आहे. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे. मला असा दोन्हींचा थोडा समन्वय घालण्याचा मी प्रयत्न करतोय. केवळ मातृत्वाचीच भूमिका नाही, तर हे इतकं असेल तर अशा पद्धतीने परमात्मा जर आमची आई असेल, एक आई फार तर 3, 4, 5, 10 जुन्या काळामध्ये 10-12 मुलांना जन्म देत होते. आता हम दो हमारे दो. आता वात्सल्य भाव तर इतका कमी झालाय म्हणे की आता फक्त एकत्रच येऊ आणि मुलं बाळ काहीच नको, ज्याला डिंग फॅमिली म्हटलं जातं. डिंगचा लॉंग फॉर्म कुणीतरी केला होता, डबल इन्कम नो किड्स. दोघं कामाला इन्कम डबल असावं पण मुलं बाळच नसावीत. आजच्या विज्ञानवादी जगामध्ये अशा स्वरूपाची कुठेतरी तत्वचिंतकांना, विचारवंतांना, संत महात्म्यांना भीती आहे की असं जर वात्सल्य माणसाच्या अंतकरणातलं जर असं कमी कमी जर होत गेलं तर तो दगड होईल, तो पाषाणवत होईल. आणि त्याचं पाषाणत्व जाण्यासाठी, त्याची कोमलता येण्यासाठी मातृधर्माला आपल्याला शरण गेलं पाहिजे. आणि हा मातृधर्म समजण्यासाठी आई काय करते याचं संत महात्मे कधी कधी आपल्याला दिग्दर्शन करत राहतात. करावे गोमटे बाळा माते ते उमटे, आपुलिया जीवाहुनी असे वाल्ले ते जननी. आई प्राण समर्पित करू शकते बाळासाठी. तुका म्हणे प्राण खरा देवाशी अर्पण, तुकोबारायांनी ही तयारी आपल्याला करायला सांगितलेली आहे. पण आईचं समर्पण त्यासाठी असतं, लक्षात घ्या. आईचं समर्पण त्यासाठी असतं. इतिहासातला आपल्याला दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे. फार दृष्टांताने बोलत राहिलं तर मग सगळं अगदी गोष्टीरूप होईल. पण फक्त जरी आठवण करून दिली तर माझं बाळ तहानेलेलं आहे, माझं बाळ भुकेलेलं आहे आणि घरी कुणी नाही, मी त्याला पाठी खाली तशी डाळून आलेली,
वाऱ्याला भीती वाटावी अशा स्वरूपाचा अत्यंत अवघड असलेला कडा बाई उतरते. कशासाठी? हे बाळासाठी उतरते, बाळासाठी उतरते. परमात्मा ही आईसारखा आमच्यासाठी उतरतो. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, अशी संगती आपल्याला लावता येऊ शकते. ज्यावेळेस कोणीच जवळचे असणारे कोणीच ज्यावेळेस उपयोगी पडले नाहीत, त्यावेळेस द्रौपदी त्याच अर्थाने बोलते ना, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी याला, धाव घाली आई आता पहातेस काही, धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिमपोटी, करावे तळमळ करावे शीतळ, बहु झाली हळहळ. ही सगळी जी उदाहरणं जर आपण पाहिली तर मातृत्वाची जरी भूमिका दिली तरी ती देवत्वाला वाहिलेली आहे, ती संतत्वाला वाहिलेली आहे. म्हणून महाराजांनी या ठिकाणी हा उल्लेख केलेला आहे की आपुल्या जीवाहुनी असे वाल्ले ते जननी. अत्यंत प्रिय जर आईला काय असेल तर ते बाळ अत्यंत प्रिय आहे. जगातली कोणतीही वस्तू तिच्या समोर जर ठेवली तर तिचा ती स्वीकार करत नाही, तिचा ती स्वीकार करत नाही. बाळाच्या पुढे तिला सगळं विश्व तुच्छ आहे. आणि बाळ ते कसंही असो, ते अनर्गळ असो, ते विकलांग असो, व्यालीचा कळवळा, काय शब्द आहेत तुकोबारायांचे, किती मातृत्वाच्या अनुषंगाने सहज सहज बोलून घेत. व्यालीचा कळवळा जीव बहुत कोवळा. आम्ही जरट होतो, आम्ही कठीण होतो. आई कधी कठीण होत नाही, आई कधी निबार होत नाही, आईच्या ठिकाणी कधी काठिण्य येत नाही. ती कोमल असते, संवेदनाशील तिचं जीवन असतं, संवेदनशील जीवन असतं. आणि म्हणून कोणी म्हटलं होतं की पती गेल्यानंतर 5 मुलांना एक आई कोंड्याचा मांडा करून सांभाळू शकते. संवेदनशीलता बोलतोय तिची. पतीच्या निधनानंतर कोंड्याचा मांडा रक्ताचं पाणी करून एक आई 5 मुलांना सांभाळू शकते. पण 5 चांगली मुलं एका आईला सांभाळतीलच असं खात्रीने सांगता येत नाही. मी म्हणत नाही की आता सगळेच दुर्जन निघालेत, असं नाहीये. श्रावण बाळाला लाजवेल अशा पद्धतीने सेवा करणारी सुद्धा आजही मातृभक्त संप्रदायाचे काही संस्कार आहेत, काही ऐकलेलं आहे. ज्ञानोबारायांसारख्या महापुरुषाला विचारावं की 16व्या वर्षी तुम्हाला ज्ञानेश्वरी सुचली, माऊली कसं झालंय? उपजताची ज्ञानी हे बाकीच्या संतांनी सांगितलं. पण चांगली मुलं जन्माला यावीत म्हणून सुवर्ण पिंपळाला लाखो फेऱ्या मारणारी ज्ञानोबारायांची आई होती. म्हणून माझी या सत्यवादाचे तप हे माऊलींनी जरी म्हटलं असलं तरी हा सगळा संस्कार आईच्या उदरामध्ये झालेला आहे. नामदेव महाराजांचं तर वर्णन भगवंतांनी तर खूप केलेलं आहे, खूप गोड पद्धतीने केलं की नामदेव महाराजांच्या आईला बोलतात की नामयासारखे निधान तुझे कुशी, धन्य हो तू होशी जगा माझी, धन्य याचे सुख देखेल डोळा, प्रेमाचा जिव्हाळा अलौकिक. समजून घ्या, फार गोड आहे. नामदेव महाराजांचं जे चरित्र आहे तर भगवान बोलतात नामदेव महाराजांच्या आईला, तू भाग्याची आहे की तुझ्यामुळे नामदेवरायांचं दर्शन मला झालं. तेवढा गोड भाव आहे. नामयासारखे निधान तुझी कुशी, धन्य तू होशी जगा माझी, धन्य याचे सुख देखेल डोळा, प्रेमाचा जिव्हाळा अलौकिक, धन्य तुझे कुळ, धन्य तुझा वंश, दीपासवे प्रकाश दिशे जेवी, धन्य तुझी काया, धन्य वाचा मन, करविले स्तनपान नामयाशी. मी मातृत्वच बोलतोय, लक्षात घ्या. नामदेवाला तू स्तनपान केलं हे कोणाही तू भाग्याची आहेस हे भगवंतांनी म्हणावं, भगवंतांनी बोलावं. धन्य हा दिवस तुवा केले सार्थक, खेळविले कौतुके नामयाशी. तू नामदेवाला पाजलंस, तू नामदेवाला खेळवलं. धन्य तुझे भोजन नाही नाम्याविन, नामदेवाशिवाय तू जेवली नाहीस. धन्य उदक पान केले तू त्याला उदक पान केलं. धन्य विश्रांतीशी केले तू शयन, ओसंगा घेऊन नामयाशी. नामदेवाला कुशीमध्ये घेऊन तू त्याच्याबरोबर झोपलीस. भगवान बोलतात नामदेव महाराजांच्या आईला, ऐसे तू ओ धन्य जन्मोनिया धन्य, तुझे नाम धन्य मिरवीत, धन्य तुझा नामा ज्याची भेटी आम्हा, धन्य त्याच्या प्रेमा नित्य नवा. काय शब्द आहे. तू धन्य आहेस कारण की तुझ्यामुळे नामदेव महाराजांची माझी भेट झाली. भगवान बोलतात. मला इथं नामदेव महाराजांचं मोठेपण नाही, नामदेव महाराजांच्या आईचं मोठेपण, केवळ नामदेव महाराजांच्या आईचं मोठेपण नाही. म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. का मातृत्व का इतका उंचीच आहे. म्हणून व्यासांना म्हणावं लागलं, न मातृ परम दैवतम, आईसारखं दुसरं दैवत नाही. कारण की ती बाळाचं इतकं सगळं काही करते. बोलिली लेकुरे. एकदा या अभंगावरती आदरणीय वैकुंठवासी अण्णांचं, जगन्नाथ अण्णा पवारांचं कीर्तन होतं. त्यांनी एक लेकराची व्याख्या सांगितली होती. आपण बऱ्याच वेळेला मुलांनी गडबड केली तर रागवलो, खवळलो आपण, तर बाकीचे लोक म्हणतात जाऊ द्या महाराज, लेकरांना काय कळतंय. तर म्हणले
लेकरांना काय कळतं आपण असं म्हणतो, लेकरांना काय कळतं, पण त्यांनी आपले तत्वचिंतनात्मक असं उत्तर दिलं होतं, लेकराला काय कळतं म्हणजे ज्याला फक्त आई कळते त्याला लेकरू म्हणतात. मग पोरगा कोणाला म्हणतात? ज्याला आई सोडून सगळं कळतं, ज्याला आई सोडून सगळं कळतं त्याला पोरगा म्हणतात. त्याला बाकीचे मोठी म्हणा, त्याला पंडित म्हणा, त्याला शाने म्हणा, पण लेकराला फक्त आईच कळते, ज्याला फक्त आई कळते त्याला लेकरू म्हणा. आणि म्हणून तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढी बाळे. आम्ही बाळ आहोत, आम्ही लहान आहोत, आम्ही मुलं आहोत. बोलिली लेकुरे आपलं तर या सगळ्या भजनाची आणि अभंगाची किंवा कीर्तनाची सांगता सुद्धा याच अभंगाने होते. आणि त्या ख्रिस्ताचं विधान आहे ना, इफ यू वॉन्ट एन एंट्रन्स इन गॉड पॅलेस यू मस्ट बी अ चाइल्ड. तुम्हाला जर भगवंताच्या दरबारामध्ये प्रवेश हवा असेल तर तुम्हाला बाळ व्हावं लागेल. बाळ होणं या शब्दाचा अर्थ अत्यंत निरागस होणं, निष्पापता आपल्या ठिकाणी असणं. आणि अशा स्वरूपाच्या या बाळ आईला जीवाहून प्रिय आहे, जीवापेक्षाही प्रिय आहे तुकोबाराय बोलतात. तसं परमात्मा सुद्धा, परमात्म्याला सुद्धा भक्त हे जीवाहून प्रिय आहे. भगवान बोलतात ना, ज्यावेळेस दुर्योधन म्हणाला होता की तुमचं पांडवांकडे जास्त लक्ष आहे, त्यावेळेस भगवान बोलले होते ना, मग प्राणही पांडवा, पांडव माझे प्राण आहेत. काय शब्द आहे नाही. आईचा भगवंताचा भक्ताचा संबंध, अशा सगळ्या भूमिका थोड्या आपण कळण्याचा प्रयत्न करतोय. पुढे म्हटलंय की वियोग तो 30 त्याच्या उपचारे विष. बाळाचा जर वियोग झाला, काकड्याच्या अभंगामध्ये आपण अनेक वेळा ती प्रमाण म्हणत असतो, अनेक वेळा ते अभंग म्हणत असतो. तुका म्हणे माता बाळ चुकली या वनी. एखाद्या वनामध्ये एखादं बाळ चुकलं, न पावता जननी दुःख पावे विठ्ठले. जर ते बाळ मिळालं नाही तर त्या आईला प्रचंड स्वरूपाचं दुःख होत. किंवा व्यसनांपासून, व्यसन ज्यावेळेस दूर होतात त्यावेळेस, किंवा व्यसनांपासून जर ताटातूट करायची असेल तर माऊलींना व्यसनासारखा भयंकर विषय जरी असला तरी माऊलींना मातृत्वाचीच आठवण होते. माते पुढे बाळक काळे नेता एकुलते एक. आता पुढचा दृष्टांत घेतला नाही घेतला तरी चालेल. जैसे का उदक तुटता मेना. म्हणजे संसार काय ती व्यसन सोडत असताना, व्यसनांपासून आपण दूर होत असताना इंद्रियांना किती यातना होतात, वेदना होतात, हे सांगताना आईचा दृष्टांत द्यावा लागला ज्ञानोबरायांना. विषय व्यसनांचा. माते पुढे बाळक काळे नेता एकुलते एक. त्यावेळेस ज्या वेदना मातृत्वाला होतात, आईला होतात, त्याच वेदना व्यसन सोडताना होतात. तो पुढचा भाग मुद्दा सोडून देऊ. परमप्रेमाची चरण सीमा जर सांगायची, अर्जुनाने विचारलं असावं, भगवान तुम्ही भक्तांवर किती प्रेम करता? म्हणजे आता सांप्रत काळामध्ये भगवान बोलले असते, अर्जुना तू गाथा नाही वाचत का रे? प्रेम नाही बोलता सांगता दाविता. प्रेम सांगता येत नाही, दाखवता येत नाही, अनुभव चित्ता चित्त जाणे नाही, पण तरी पण भगवान तुम्ही प्रेम करता, मग किती करता? त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना 12व्या अध्यायातील ती ओवी ज्ञात आहे. किंबहुना धनुर्धरा संवाद अर्जुनाशी. जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा केतुलापा. अर्जुना आईच्या उदरामध्ये येणारं बाळ आईचं किती आवडतं असतं, त्या न्यायाने मी माझ्या भक्तांवरती प्रेम करतो. म्हणजे प्रेम खरं बोलता येत नाही, दाखवता येत नाही, अनिर्वचनीय आहेत. येतो वाचा निवर्तन ते अप्राप्य मनसासह भगवंताच्या स्वरूपाबद्दल आणि प्रेमाबद्दलही बोलता येतं आपल्याला. पण प्रेम सांगायचंच तर सांगितलं आणि पुढे प्रश्न विचारलाय, तो मातेचा सोयरा केतुलापा. पुढे आईचा विषय बंद केलाय माऊलींनी. कदाचित आईंची आठवणही आली असावी, त्यांना आईचं स्मरण झालं असावं. नाहीतरी माऊलींनी आपल्या आईबाबांचं देहावसन झाल्यानंतर, देहांत प्रायश्चित्त त्यांनी घेतल्यानंतर अभंगाला ज्ञानदेव म्हणे लावलंच नाही. बाप रखुमादेवी वरुदा, जे आपलं आराध्य दैवत आहे ते बाप रखुमादेवी वरुदा आहे. आणि ज्यांच्या पोटी जन्म घेतला ते सुद्धा विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेब आहेत. दोन्हींचं एक खूप चांगल्या पद्धतीचं सायुज्य ज्ञानोबरायांनी साधलेलं आहे. माझा मुद्दा अशा स्वरूपाचा आहे की आईला जर बाळाचा वियोग झाला तर तिला बाकीचे सगळे उपचार, अमृत जरी तिला दिलं तरी तिला विषा समान वाटतं. जसं भगवंताची जर भेट झाली नाही तर ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय त्या विराणीमध्ये येतं आपल्याला, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. हे जसं आहे तसं भक्तांना देव जर भेटला नाही तर मग ते त्या विरहाची भूमिका तर आपल्याला माहितीच आहे. कानयारे जगजेठी देई भेटी एक वेळा. पण तसं भगवंताला सुद्धा जर भक्त दूर गेले तर आपण काल्याच्या कीर्तनामध्ये पाहतो ना, हेच आपण आईच्या बाबतीत, भक्तांच्या आईच्या बाबतीमध्ये लावता येईल. कापुळती येतो हरी क्षणभरी निवडिता. क्षणभर जर वेगळं केलं तर मला कापुळती येतो, माझं तुमची लागली सय, मला तुमची सवय लागली, मला तुमच्यापासून वेगळं करू नका. जसं आईचा आणि मुलाचा संबंध आहे. बाळ जर क्षणभर जर दूर झालं तर आईला वियोग सहन होत नाही. आणि नुसतं सहन होत नाही, बाकीचे सगळे उपचार दिले
तर तिला विषा समान वाटतात, विषा समान वाटतात. रामाला वनवास मिळाल्यानंतर कौशल्य असेल, सुमित्रा असेल, 14 वर्षामध्ये काय अवस्था, बिकट अवस्था त्यांची झालेली. भरताची अवस्था काय बिकट झालेली. आणि भरत भेटीहून ज्यावेळेस काय 14 वर्षांतून भगवान ज्यावेळेस पुन्हा अयोध्येमध्ये प्रविष्ट झाले त्यावेळेस आलिंगन ज्यावेळेस भरताला दिलं, पाठीवरून हात फिरला त्यावेळेस मांस लागलंच नाही, सगळा हाडाचा सापळाच लागलेला होता. याला विरह म्हणतात, याला वियोग म्हणतात. आईचा आणि मुलाचा जसा असतो तसा भक्तांचा आणि देवाचा, देवाचा आणि भक्ताचा, अशी संगती आपल्याला लावता येईल. तुका म्हणे पाये डोळा सुखावे ते न्याय. पायाला जे काही होतं ते डोळ्याला त्याची शांती मिळते. आपण पाहतो उन्हाळ्यामध्ये फार जळजळ झाली तर तळपाय आपण हे केल्यानंतर डोळे शांत होतात, डोकंही शांत होतं. ज्ञानोबरायांचे आपल्याला पाय कुठं आणि डोळा कुठं किती अंतर आहे, एक तळपाय आणि डोळा अगदी ऊर्ध्वस्थानी, तरी सुद्धा ज्ञानोबरायांची ओवी तिथं स्मरणामध्ये येते. आपल्या पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा कोळे संकटे पुढीला चिनी. महात्म्याचं असलेलं संवेदनाशील जीवन सांगताना ज्ञानोबराय बोलतात पायामध्ये काटा मोडला की डोळ्यामध्ये पाणी येतं. अर्थात इथं तो भाग नाहीये. तुका म्हणे पाये डोळा सुखावे त्याने आहे. पायाला काही जर चांगला भाव जर झाला, सुखाच्या काही भूमिका दिल्या तर डोळ्याला त्याचा आनंद होतो, डोळ्याला शीतलता मिळते. तसं बाळाला झालेला आनंद, बाळाला झालेलं सुख हे आईला सुख ते देत राहतं. अशा स्वरूपाचं दोघांचं सायुज्य, अशा स्वरूपाचं दोघांचं अद्वैत महाराजांनी या ठिकाणी प्रकट केलेलं आहे. का पावो शीतळता आहे की ते डोळिया लागी होय, ओवी तशी समर्पक येते. तैसा परसुखे जाये सुखावतू. अर्थात इथला विषय, इथला भाव थोडा वेगळा आहे, पण फक्त आपण दृष्टांतासाठी समान धर्मी काही ओव्या किंवा समान धर्मी काही प्रमाण पाहतो म्हणून ही मी ओवी या ठिकाणी घेतली. तर सगळंच त्या बाळाचं कौतुक सर्वार्थाने करणारी, सर्व पद्धतीने करणारी. आणि म्हणून इंग्लंडमध्ये स्वामीनारायणजी मंदिर आहेत, अनेक ठिकाणी भारतवर्षामध्ये या भूतलावरती आहेत. इंग्लंडमध्ये जे मंदिर आहे त्याच्यामध्ये म्हणे कोणी लिहिलंय सुवर्ण अक्षरामध्ये, आम्ही पहिला श्वास घेतला, नाळ कट झाली त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने पहिला श्वास घेतला. नाही तर आईचा श्वास हा आपला श्वास, आईचं अन्न हे आपलं अन्न. तुकोबारायांनी त्या अर्थाने लिहिलं. पुन्हा जरा थोडा विषय विस्तारित होईल, विषय वेळ आपली संपत आली. मायवनी धाल्या धाय गर्भ आवात्म्य न पाहे. आई तृप्त झाली की पुन्हा गर्भाला आवात्म्य द्यावं लागत नाही. आईला अन्न दिलं की ते गर्भाला जाऊन मिळतं. हा जसा अनन्य अद्वैताचा भाव आहे. त्या स्वामीनारायण मंदिर मधल्या विधानाचं मी बोलतोय की आम्ही पहिला श्वास घेतला त्यावेळेस आई आमच्या जवळ होती. या उपकारातून उतराई होण्यासाठी आपण एवढं करू, तिचा शेवटचा श्वास असेल त्यावेळेस आपण तिच्या जवळ थांबलं पाहिजे. बरं, हे आपल्या भक्ती परंपरेमध्ये कुठं लावायचं? किंबहुना नित्य नव्हे माझे श्वासोच्च वासही प्रबंध व्हावे. माझ्या श्वासाश्वासावरती त्या श्रीहरीचं नाव असावं. आणि प्रबंध म्हणजे पीएचडीचे नाहीये, तर कृष्ण विष्णू हरी गोविंद या नावाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद दंड गाती परितयापाशी पांडवा. मी हरपला घेवसावा जेथ नामघोष बरवा करती माझा. अशी आपणाला संगती भक्त आणि देवाची, माय आणि लेकराची आपणाला लावता येतील. अनेक पद्धतीने, अनेक अर्थाने आपणाला विचार मांडण्यास या सगळ्या भूमिका आहेत. तर मातृत्वाचा हा गौरव तुकोबारायांनी खास इथं कुठला खरं हा अभंग संतांकडे लावावा का हा अभंग देवाकडे लावावा असा कुठलाही तसा पुसटचा सुद्धा उल्लेख नाहीये. परंतु आपण संगती ठीक आहे, देव आणि भक्ताचं नातं जर माय लेकराचं असेल तसाही लागू शकतो. संत आणि साधकाचाही जर संबंध तशा स्वरूपाचा असेल तर त्या स्वरूपाने आपल्याला लावता येतो. पण मातृत्व किती मोठ्या उंचीचं असतं. इतक्या छोट्या अभंगामधून एवढी व्यापक भूमिका अत्यंत किमान शब्दामध्ये कमाल स्वरूपाचा भाव अभिव्यक्त केलेला आहे. याला संत महात्म्यांची रामफळी अभिव्यक्ती म्हणतात. एक सीताफळी अभिव्यक्ती असते, म्हणजे आतला गर कमी आणि बिया जास्त असतात आणि बाकीचं फापट मसाला भरपूर असतो. याला सीताफळी अभिव्यक्ती. अर्थात ते गोड असतं नाही असं नाही. आणि रामफळी अभिव्यक्तीमध्ये आत गर प्रचंड असतो आणि बिया फार कमी असतात. रामफळाचा आपण जर वैशिष्ट्य पाहिलं तर तसं कमी याच्यामध्ये प्रचंड मोठा अभिव्यक्त होणं हे संतांच्या शब्दाचं सामर्थ्य. 4 ओळी कशाला, एका शब्दामध्ये सुद्धा महाराज सगळे विश्व आणून बसू शकतात. ती अक्षरे नव्हती देखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका हे ज्ञानोबरायांचं ज्ञानेश्वरीतलं चिंतन
आणि एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. तर मातृत्वाचं हे स्तोत्र इथं गाण्याचा थोडा प्रयत्न केला. खरं विद्वज्जनांच्या समोर बराचसा मी तसा भावचळूनच गेलोय, पण अभंगाचा आधार धरून ना तरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. बाळ बोबडं जरी बोललं तरी आईला त्याचं कौतुक वाटतं. काय ती व्याकरण पाहत नाही, म्हणजे काय पाहत नाही. तो बोबडा बोलला त्या बोलण्याचं कौतुक, आपल्या सगळ्या गोष्टीचं कौतुक ज्या तत्वाला आहे. आणि म्हणून आज कौतुक करणारी माणसं कमी आहेत. म्हणजे कुणीतरी म्हटलं होतं 2 RR विसरू नका. म्हणजे RR लक्षात ठेवा. म्हणजे पहिला R म्हणजे रिस्पॉन्स आणि दुसरा R म्हणजे रिस्पेक्ट, आदर आणि प्रतिसाद. या दोन्ही गोष्टी खरं असाव्यात. त्याच्यातून आपल्या काही भूमिका सज्जनत्वाच्या सुजनत्वाच्या ह्या खुल्या होतात, मोकळ्या होतात. आणि अशा स्वरूपाचं जे मातृतत्व अनेक ठिकाणी ते केवळ मनुष्यत्वामध्येच आहे असं नाही. तर पक्षिणी चारियाशी जाय पिलू वाटप आहे उपवाशी, किंवा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळी. इथं गाय आणि वासराचा संबंध आहे. आणि भक्त संत सांभाळतात कसे, किंवा आपण गुरुला कसं गुरुनिष्ठ असावं, भगवंताला कसं शरण जावं, त्या शरणागतीचे सुद्धा दृष्टांत सांगताना संपत आलाय. आणि आता मी लांबवतोय असं नाही. 8ला 1 मिनिट कमी आहे, 2 मिनिटांमध्ये मी समारोप घेतोय. पण तिथं सुद्धा मातृत्वाच्या अनुषंगाने आपल्याला थोडी चर्चा करता येईल की भगवंताला अनन्य शरण कसं असावं. त्याबद्दल 2 न्याय येतात. त्याच्यामध्ये मार्जर शिशु न्याय आणि मरकट शिशु न्याय. आपल्याला माहिती आहे मांजर आपल्या पिलांचं रक्षण करते. पिलू इतकं अनन्य असतं त्या मांजरीला, काही करत नाही ते, आई जे करल ते. आता मांजरीचे दात किती तीक्ष्ण असतात, पण सुरक्षित ठिकाणी बोक्यापासून वाचवायचं असेल किंवा ऊन वारा पाऊस कशापासून वाचवायचं असेल तर ते बाळ स्वतः काही असं हालचाल करत नाही, ते जात नाही, स्थलांतर करत नाही. पण त्याच वेळेस मांजर त्याला उचलते, पण ते दात लागत नाही, तिला सुरक्षित ठिकाणी ठेवते. आईला अनन्य पूर्णपणे समर्पित असतं. हा मार्जर शिशु न्याय. कदाचित थोडी विसंगती पण वाटेल, पण असं मातृत्वाच्या अनुषंगाने येत आहे म्हणून. आणि दुसरा एक आहे तो मरकट शिशु न्याय. आपल्याला माहितीये, हे सगळंच माहिती आहे. आपल्याला माहिती आहे म्हणून काही बोलायचंच नाही, तर मग काही बोलण्याची गरजच राहणार नाही. पण त्या विषयाला उजाळा मिळावा म्हणून. पण माकडाचं पिलू मात्र माकडीला घट्ट धरतं, ती जबाबदारी स्वतःवरती घेतं. आपण आणि जबाबदारी स्वतःवर घेतलं, हात जर सुटला तर पडलं तर त्याची जबाबदारी त्या माकडीवर नसते, ते बाळाने उचललेली जबाबदारी असते. म्हणून आपलं खरं साधकाचं जीवन मरकट शिशु न्यायाप्रमाणे आईला आपण मांजरासारखं असावं आणि संताला किंवा देवाला मांजरीप्रमाणे आपण समजावं, सगळा भाव त्याच्याशी समर्पित करावा, अशा स्वरूपाचं एक मांजर व्हावं. पण मांजराचे कोणीतरी परवा पेपरमध्ये आलं होतं की त्याच्याकडून 10 गुण शिकण्यासारखे, कुठूनही टाकलं तरी सुद्धा ते 4 पायावरती उभं राहतं, पाय बी मोडत नाहीत त्याचे. मला त्या मांजराचं बोलायचं नाही. आम्हाला कुठेही टाकलं, कोणत्याही प्रसंगामध्ये जर उभं केलं तर खचून न जाता, पिचून न जाता उभं राहण्याचं बळ देत असते ती त्याची आई देत असते. आणि म्हणून सगळ्या तत्वचिंतकांनी जपलेला मातृधर्म हा तुमचा माझा मातृधर्म व्हावा. आम्हाला 12वीला 1988ला 89ला असताना कविता होती, आईपणाची भीती. मुलगा पास झाला, चांगल्या गुणांनी मार्क्स वगैरे मिळाले. मातृधर्माबद्दल बोलतोय, थांबतोय मी. आणि आई कशी काळजी घेते असाही समारोप आपल्याला करता येईल. तर पद्मागुणांची ती कविता होती आणि मुलाला चांगले मार्क्स 10वी 12वीला मिळाले होते. मग आईला त्यांनी विचारलं की आई मी आता कोणत्या साईडला जाऊ, करिअर म्हणून काय करू वगैरे. आई पण सुशिक्षित होती. आणि मग आईने दिलेलं उत्तर, आजही परिस्थिती त्या स्वरूपाची. आईपणाची भीती कधी वाटली नव्हती, अगदी त्याची असली खंत मनात कधी दाटली नव्हती. विचारलेच बाळा मला तू, कोणती वाट धरू, कंठी झाले प्राण गोळा, डोळे लागले झरू. कोणती दिशा दाखवू तुला, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, त्याही माझ्यासारख्या झाल्या आहेत फत्तर. कुठे यश, कुठे सुख, काय त्याच्या खानाखुना, जिकडे तिकडे दिसतो आहे सैतान वावरताना. प्रत्येक रस्ता बाबा आता अनुभवाने झाकला आहे आणि प्रत्येक वाट माणसाच्या रक्ताने माखली आहे. बाळा मी तुला गर्भगणित करते असं नाही, तुझं आत्मबळ मी खचवते असं नाही, पण सांगते बाबा इथं गतीची सुद्धा आहे सक्ती. आणि गती कशी मिळवावी, प्रगती कशी साधावी याची सांगत नाही कुणी युक्ती. आणि शेवटचं चरण फार गोडे, धीर धर, उचल पाय, आता मात्र कर घाई. आणि आणखीन एक लक्षात ठेव, प्रत्येकाला असते आई, प्रत्येकाला आई असते, एवढं लक्षात ठेव, तुला काही कमी पडणार नाही.
हा मातृधर्म आहे. प्रत्येकाला आई असते, पण ती आई कशी असते हे तुकोबारायांना विचारावं. आई कशी असते तर करावे गोमटे, बाळा माते ते उमटे, आपुलिया जीवाहुनी असे वाल्ले ते जननी, वियोग तो तीस तिच्या उपचारे विष, तुका म्हणे पाये डोळा सुकावे त्याने. पायाला तळपायाला दिलेलं सुख हे डोळ्यापर्यंत जातं, आत्म्याला शांती देतं. तसं बाळाला झालेलं सुख, त्याच्या सुखामध्ये तिचं सगळं सुख सामावलेलं आहे. तुका म्हणे सुख परावी या सुखे, अमृतची मुखे स्रवत असे. अशा स्वरूपाचा हा महाराजांचा विचार, अभंगावरती विचार माझ्या अल्पबुद्धिमतेला सुचल्याप्रमाणे भावल्याप्रमाणे झाला. ही सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करून पुन्हा एकदा श्री मिसाळ महाराज असतील, परमश्रद्धेय डॉक्टर महाराज असतील आणि प्रेमानंदजी महाराज यांनी दिलेली संधी म्हणा इथं येण्याचा योग आला. आपणा सगळ्यांना वंदन करून, काही इकडे तिकडे जरा विषयाची विसंगती झाली असेल तर आईच्याच अंतकरणाने थोडं काही सूचना दिल्या तरी चालतील. आपणाला सगळ्यांना वंदन करून मी माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी.